पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सौ विद्याराणी युवराज पवार, लोकनियुक्त सरपंच, माझगाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी व राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने परिसरातील नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह जवळपास थांबला आहे। परिणामी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला असून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। मान्सूनच्या सुरुवातीच्या काळातही अपेक्षित पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। राधानगरी तालुक्यासह बुदरगड, गगनबावडा आणि करवीर तालुक्यातील अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची गरज धरणे व नदीपात्रावर अवलंबून आहे। मात्र धरणातील उपलब्ध पाणीसाठा कमी होत असल्याने नदीपात्रे कोरडी पडू लागली आहेत। अनेक ठिकाणी विहिरी व बोरवेलची पाणीपातळी देखील खालावली असून पाणीपुरवठा योजनांवर ताण निर्माण झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका आणि अपुरा पाऊस यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे। अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होत असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नदीपात्रात पाणी नसल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, तसेच पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। पाणीपुरवठा विभागाकडूनही धरणातील शिल्लक पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येत असून आवश्यकतेनुसार पाणी वाटपाचे नियोजन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान येत्या काही दिवसात जोरदार पावसाची आवश्यकता असून पावसाने उशीर केल्यास राधानगरी तालुक्यातील पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पावसाकडे लागून राहिले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।